विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। तर काल GMC मुंबईची पहिली रिस्पॉन्स शीट तुमची या ठिकाणी पब्लिश झाली आणि त्यानंतर बघा खूप साऱ्या मुलांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केले आणि आपल्या नंबरवर त्यांच्या आन्सर की ज्या आहेत त्या शेअर केल्या। तर त्या ठिकाणी आपण सर्व आन्सर कीचे ॲनालिसिस केले आणि त्या ठिकाणी बघा एक कन्फ्युजनसुद्धा सर्वांना झालेले आहे। तर ते कन्फ्युजन काय आहे ते सुद्धा आपण बघूया आणि या ठिकाणी तुमचा सेफ स्कोअर काय राहणार आहे आणि पुढील प्रोसिजर तुमची काय राहणार आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा 15 तारखेला तुमची GMCची विविध पदांसाठी जी परीक्षा होती ती पार पडली आणि या ठिकाणी आय थिंक एकाच शिफ्टमध्ये मॅक्झिमम लोकांच्या परीक्षा पार पडल्या। तर त्यामध्ये नॉर्मलायझेशनचा या ठिकाणी फार मोठा रोल किंवा जवळपास रोल राहणार नाही आहे। नॉर्मलायझेशनचा जे तुमचे मार्क्स आहेत जवळपास तेच मार्क्स तुमचे कॉमन राहणार आहे आणि जर समजा तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये काही चुका आढळून आल्या किंवा काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट वगैरे असले आणि जर तुम्ही त्याची ऑब्जेक्शन घेतली तर त्या ठिकाणी त्या मार्कामध्ये काही ना काही चेंजेस तुम्हाला बघायला मिळू शकते। तर तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील कोणत्या क्वेश्चनमध्ये तर ते क्वेश्चन तुम्ही आपल्या पर्सनल नंबरवर शेअर करू शकता। आपला पर्सनल नंबर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही ज्या काही क्वेश्चनमध्ये डाऊट आहे ते क्वेश्चन आपल्याला सेंड करा। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की ते क्वेश्चन ऑब्जेक्शन घेण्यालायक आहे की नाही आणि त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतले तर तुमचे मार्क वाढवू शकतात का नाही। तर त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला त्याचा निर्णय बघायला मिळणार आहे। तर बघा जी कन्फ्युजन मुलांना झाली होती तर या ठिकाणी बघा GMC मुंबईमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती। तर याआधी ज्या GMCच्या एक्झाम झाल्या होत्या त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती। तर खूप साऱ्या मुलांनी जो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण पोल टाकला होता तर त्या पोलवर त्यांनी जे मार्क्स शेअर केले त्यामध्ये त्यांना खूप सारी कन्फ्युजन होती, त्यामुळे एक्झॅक्ट डाटा जो आपल्याकडे यायला पाहिजे होता तो आलेला नाही आहे। फक्त ज्या रिस्पॉन्स शीट आपल्याला पाठवण्यात आल्या त्या रिस्पॉन्स शीटवरूनच आपण ॲनालिसिस केले आहे। तर अजून एक्स्ट्रा डाटा तुम्हाला पाठवायला हवा तर तुमचं कन्फ्युजन काय आहे ते मी या ठिकाणी दूर करतो। बघा या ठिकाणी खूप साऱ्या जास्त जागा नव्हत्या, फक्त 211 जागासाठी ही गटची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि यामध्ये 99 जागा या सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई या रुग्णालयासाठी होत्या आणि बघा 95 जागा पोदार रुग्णालय मुंबईसाठी होत्या। तर या ठिकाणी सर्वाधिक जागा ह्या कशाच्या होत्या तुम्ही बघून घ्या। सर्वाधिक जागा या ठिकाणी कक्षसेवक या पदाकरिता होत्या, टोटल 39 जागा होत्या आणि सर्वाधिक या ठिकाणी फॉर्म जे आहे ते कक्षसेवक या जागेसाठी आलेले होते। परंतु बघा ज्या बाकीच्या जागा आहे ज्यामध्ये तर पहारेकरीच्या जागा मीडियम लेवलच्या आहे, यामध्ये खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरले। नंतर बघा सहाय्यक स्वयंपाकी 9 जागा यामध्ये देखील फॉर्म भरले, परंतु ज्या ठिकाणी अशा 6 जागा, हमाल बघा 6 जागा, त्यानंतर मजदूर 2 जागा, त्यानंतर शिपाई तर चांगल्या जागा आहे, नंतर माळी 4 जागा। तर हे जे पदे आहे यामध्ये जास्त लोकांनी फॉर्म भरले नाही कारण की वॅकन्सीज कमी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्याचा त्यांनी विचारही केला नाही, म्हणून या ठिकाणी 30-40 असे फॉर्म आलेले आहे। तर या ठिकाणी जर तुमचा स्कोअर कट ऑफ तुमचा स्कोअर जो आहे तो क्वालिफिकेशन मार्क्सच्या जवळपासही असेल तरी तुमचे चान्सेस या ठिकाणी लागण्याचे जवळजवळ 90% आहे, कारण की फॉर्मच कमी आल्यामुळे या ठिकाणी तुमचं चान्स बनणं या ठिकाणी खूप कॉमन गोष्ट आहे। तर बघा या ठिकाणी खूप साऱ्या मुलांनी आपल्यासोबत मार्क्स शेअर केले तर त्यांना 90च्या वर मार्क मिळत आहे। कोणाकोणाचे म्हणणे आहे की त्यांना 60-50 असे मार्क्स आहे। तर या ठिकाणी एक क्रायटेरिया असतो 45% मार्कचा, तर तो क्रायटेरिया तुम्हाला पार करावा लागतो तरच तुम्ही क्वालिफाय होता। परंतु या ठिकाणी कन्फ्युजन झाले आहे मुलांना की निगेटिव्ह मार्किंगमध्ये कोणाचे असे म्हणणे आहे की एक प्रश्न जर चुकला तर तुमचं 0.5 मार्क वजा होतात, म्हणजेच 2 प्रश्न चुकले तर तुमचे 1 मार्क वजा होतात। तर या ठिकाणी कोणी काय करत आहे बघा, तर समजा
कोणाचे 50 प्रश्न बरोबर आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगतो बघा। समजा कोणाचे 50 प्रश्न बरोबर आले आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे 50 प्रश्न चुकले आहे। त्यांनी 100 आउट ऑफ 100 अटेम्प्ट केले होते, पण त्यांचे 50 बरोबर आहे आणि 50 चुकले। तर या ठिकाणी कोणी कॅल्क्युलेशन कसं करताय बघा। तर कोणाला या ठिकाणी वाटत आहे की 2 प्रश्न चुकले तर 1 मार्क वजा होतात, म्हणजे 50 प्रश्न चुकले तर या ठिकाणी 25 मार्क त्यांनी या 50 मधून वजा करत आहे। तर त्यांचे 25 मार्क या ठिकाणी होत आहे आणि नंतर या 25 चे ते डबल करत आहे। तर 25 चे डबल 50। तर अशा प्रकारे ते आपला स्कोअर 50 सांगत आहे, परंतु असे नाही आहे। या ठिकाणी बघा तुमचे 50 प्रश्न बरोबर आलेले आहे आणि 50 चुकलेले आहे। तर या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन कशी करायची आहे ते मी या ठिकाणी सांगतो। तर डिटेल ॲनालिसिस करून आपण या कन्क्लुजनवर पोहोचलेलो आहे बघा। 50 बरोबर आहे म्हणजे 50 चे तुमचे मार्क्स किती होत आहे बघा, डबल करा, 100 मार्क तुमचे त्या ठिकाणी झालेले आहे आणि 50 प्रश्न चुकलेले आहे तुमचे। तर याचे तुमचे मार्क्स जे आहे ते 25 मार्क तुमचे वजा होतील। तर 100 मधून 25 मायनस करा तर तुमचे मार्क या ठिकाणी 75 होत आहे। तर बघा 2 मध्ये कितीचा डिफरन्स तुमचा आलेला आहे। जे आधी कॅल्क्युलेशन करत होते त्यांनी 50 मार्क पकडले होते आणि नंतर कॅल्क्युलेशन केलं तर आपण 75 मार्क आले। तर या ठिकाणी 25 मार्काचा डिफरन्स होत आहे। तर अशा प्रकारे कन्फ्युजन जी आहे तुमची झालेली आहे। तर सर्वांनी परत एकदा आपला स्कोअर चांगला ॲनालाइज करा आणि आपण जो सेकंड फॉर्म्युला सांगितला त्यानुसार कॅल्क्युलेट करून परत एकदा आपण एक नवीन पोल आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देऊया। त्या पोलवर परत एकदा सहभागी व्हा, जेणेकरून आपल्याला एकदम क्लिअर कट आयडिया मिळून जाईल की तुमचे मार्क्स नेमके आहे तर आहे किती, कारण की भरपूर मुलांनी चुकीचे मार्क्स सांगितलेले आहे। तरीसुद्धा तुम्हाला एक अंदाजित कट ऑफची रेंज मी सांगून देतो। तर या ठिकाणी बघा तुम्हाला ॲन्सर की देखील तुम्ही बघू शकता। तुमचं जर या ठिकाणी डाऊट असेल तर या ठिकाणी बघा जो प्रश्न बरोबर आलेला आहे त्याला बरोबर आलेला आहे त्याला 2 मार्क मिळालेले आहे। या ठिकाणी बघू शकता बरोबर प्रश्नाला 2 मार्क मिळालेले आहे आणि जो प्रश्न चुकलेला आहे त्याला बघा त्याला 0.5 मार्क मायनस झालेले आहे। तर या ठिकाणी बघा 2 प्रश्न 2 मार्क केव्हा होत आहे, जेव्हा डबल होत आहे। म्हणजे एका प्रश्नाचा जेव्हा आपण 2 मार्क कन्सिडर केले तेव्हा 2 मार्क होते। तर या प्रकारे 0.5 देखील 2 प्रश्नाचे मायनस मार्क आहे, म्हणजे डबल केल्यावरचे मायनस मार्क आहे। तर एका प्रश्नाचं 0.25 इतकेच मायनस होत आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचे त्या ठिकाणी 1 मार्क मायनस होत आहे। म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती तुमची निगेटिव्ह मार्किंग 1/2 नसून 1/4 आहे, हे लक्षात ठेवा। आणि यानुसार तुम्ही तुमचा कट ऑफ जो आहे तो तुमचं मार्क जे आहे ते आपल्यासोबत टेलिग्राम चॅनलवर शेअर करा। तर त्यानंतर बघा या ठिकाणी बघा निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे जी तुमची बाकीच्या GMC मध्ये मुलांना 150, 160, 170 असे मार्क पडत होते, तर त्याच्याशी आपण या ठिकाणी कम्पेअर करू शकत नाही। दूरपर्यंत आपण त्याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही। तर या ठिकाणी समजा तुमचं जर 95 to 120 या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स येत असेल निगेटिव्ह मार्किंग वगैरे करून, तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असे तुम्ही समजू शकता। 95 to 120 लक्षात ठेवा, सेफ झोन स्कोअर हा आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे। आणि बघा इतका कमी कट ऑफ जाण्याची शक्यता का बरं होत आहे, कारण की या ठिकाणी फक्त 10,000 फॉर्म आले होते आणि 10,000 पैकी 7 ते 8,000 लोकांनीच परीक्षा दिली होती आणि एकाच शिफ्टमध्ये मॅक्सिमम परीक्षा पार पडलेल्या आहे। तर याबद्दल आणखी पिक्चर क्लिअर होऊन जाईल जेव्हा तुम्ही परत एकदा पोलमध्ये सहभागी व्हाल आणि तुमचा स्कोअर जो आहे तो शेअर कराल। तर त्या ठिकाणी बघा आपण आपलं GMCचं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर त्याचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्यावर जाऊन तुम्ही त्या पोलमध्ये तुमचे स्कोअर किती रेंजमध्ये आहे तो मार्क करा।
तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत एकदा कॅल्क्युलेशन करून तुमचा स्कोअर काय आहे ते कमेंटमध्ये सांगा. सोबत तुमची कॅटेगरी काय आहे आणि तुमची एक्झाम कोणत्या शिफ्टमध्ये झाली होती हे देखील सांगा. तुमची शिफ्ट एकापेक्षा 2 झाली की एका शिफ्टमध्ये झाली हे देखील त्या ठिकाणी नमूद करा. तर बघा, या ठिकाणी आणखी एक तुम्हाला माहिती देतो. तर पुढे चालून आणखी तुमच्या GMCच्या खूप साऱ्या एक्झाम येणार आहे. तर या ठिकाणी बघा, GMC सांगली मिराजची एक्झाम जी आहे ती आता 15 ते 20 दिवसामध्ये होणार आहे. सांगली मिराजची एक्झाम, त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी GMC सोलापूरची देखील एक्झाम होणार आहे आणि अजून 20 ते 22 GMCच्या परीक्षा बाकी आहे. मनपाच्या परीक्षा बाकी आहे. तर परीक्षा या लाईनमध्येच या वर्षी लागून आहे आणि MPSCच्या देखील परीक्षा येणार आहे. तर तुमच्यासाठी खूपच कमी दरामध्ये आपण PDF कोर्स जो आहे तो तयार केलेला आहे. तर हा PDF कोर्स गट ड, गट क, MPSC प्री सर्व एक्झामसाठी, तलाठी, रेल्वे भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पडणार आहे. तर GMCच्या जितक्या पण एक्झाम झाल्या, ज्यांनी पण आपले PDF कोर्स विकत घेतले त्यांना या ठिकाणी भरपूर फायदा झालेला आहे आणि त्यांना मार्क्स देखील खूपच चांगले मिळालेले आहे. तर त्यांनी कमेंटमध्ये सांगितले आहे की तुमचा जो कोर्स होता GMCचा तो घेऊन आम्हाला या ठिकाणी खूप सारा फायदा झालेला आहे. तर बघा, आपल्या कोर्समध्ये काय काय आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी बघा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राष्ट्रीय चळवळीवर 200 PYQs बघा या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे. 500 PYQच्या जवळपास राष्ट्रीय चळवळीवर. त्यानंतर GKचे बघा 1000 PYQs प्रोव्हाइड केलेले आहे. 260 पेजचा हा फार मोठा संच आहे, याच्या बाहेर कोणताच प्रश्न येत नाही. सामान्य विज्ञान बघा, याचे 1000 प्रश्न. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर बघा 2000 प्रश्न, याच्या बाहेर कोणताच प्रश्न जाणार नाही. आर्थिक संकल्पनावर, केंद्र आणि राज्य सरकारवर, पंचवार्षिक योजना, पुस्तक आणि लेखकावर, भारतीय अर्थव्यवस्थावर, भारतीय राज्यघटनावर, भूगोलावर प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावर बघा 2000 PYQचा संच तुम्हाला या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर बघा, शिक्षणाचा परिणाम, समाज सुधारक, इतके सारे PDF तुम्हाला फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये, फारच कमी किमतीत बघा. 200 रुपये. तुमची फॉर्म भरायची फीस देखील 900 ते 1000 रुपये आहे, परंतु या ठिकाणी आपण 200 रुपये ठेवले आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हायला हवा. तर यासाठी ज्यांना पण PDF कोर्स घ्यायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जो आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन मेसेज करा की तुम्हाला 200 रुपयावाला PDF कोर्स हवा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच PDF कोर्स प्रोव्हाइड करण्यात येईल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा.